Hello, good morning, students. Today we are here to learn a very important topic in grammar section, and that is nothing but uses of articles. As far as your exam is concerned, as far as competitive exams are concerned, there is the question which is always asked by the examiner, and that is nothing but how to use article. And there are three kinds of articles. There are three different kinds of articles. They are a and the, and they are divided into two kinds: indefinite article and definite article. Indefinite articles are a and definite article is the. तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला तो आहे युजेस ऑफ आर्टिकल. आर्टिकलचा वापर कसा करायचा. नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये आर्टिकलवर प्रश्न विचारला जातो आणि तो आर्टिकलचा जो प्रश्न आहे तो एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंत त्यावर अनेक असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर तो पार्ट काय आहे आर्टिकलचा तर या ठिकाणी आपण पाहूया. तो आहे पहा युजेस ऑफ आर्टिकल्स, किंवा ज्याला आपण काय म्हणू आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मधला पार्ट आहे. इंग्लिश ग्रामर मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे आर्टिकल्स. आता आर्टिकल्स ह्या शब्दाचा अर्थ आहे, आर्टिकल्स ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे काय असतो मराठीमध्ये. आर्टिकलला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, काय म्हणतो, दॅट इज द उपपदे. उपपदे आपण म्हणतो आर्टिकलला. आता आर्टिकल हा शब्द कशापासून आलेला आहे, आर्टिकल या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. आर्टिकल कशाला म्हणायचं, दी ऍडजेक्टिव्हज, the adjectives a, the adjective a and the adjective a and the are called articles, are called articles. तर आर्टिकल कशाला म्हणायचं, हे जे ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतात त्यांनाच आर्टिकल म्हणतो आपण. ह्यांचं ऍडजेक्टिव्ह सारखंच काम असतं त्याला आपण आर्टिकल असं म्हणतो. म्हणजे ए असेल, एन असेल आणि द असेल. आता या आर्टिकलचे दोन प्रकार पडतात. साधारणपणे आर्टिकलचे हे दोन प्रकार पडतात. किंवा फॉर एक्झाम्पल आर्टिकल म्हणून आपण इथं फॉर एक्झाम्पल अ बुक इज देअर, या वाक्यामध्ये कुठल्या आर्टिकलचा वापर केलेला आहे. और सेकंड, अन ऍपल इज गुड फॉर हेल्थ, अन ऍपल इज गुड फॉर हेल्थ. And third one, the sun is stationary. आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला आर्टिकलचा वापर दिसतो. पहिल्या वाक्यामध्ये कुठला आर्टिकल वापरलं गेलेलं आहे पहा, अ बुक इज देअर. सेकंड वाक्यामध्ये काय वापरलं, अन ऍपल इज गुड फॉर हेल्थ. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आपण काय वापरलं, द सन इज स्टेशनरी. स्टेशनरी या शब्दाचा अर्थ आहे स्थिर असणे. सूर्य कसा आहे, स्थिर आहे. हे एकूण आर्टिकलचे तीन प्रकार पाहिले आपण. आता या ठिकाणी आर्टिकलचे परत प्रामुख्याने प्रकार दोन पडतात. जर तुम्हाला प्रश्न कधी कधी परीक्षा असा पण तुमची फिरकी घेऊ शकतो, हाऊ मेनी टाइप्स ऑफ आर्टिकल्स आर देअर, और विच आर टाइप्स ऑफ आर्टिकल्स. तर आर्टिकलचे टाइप्स म्हटलं तर किती असतात, एकूण दोन टाइप्स आले बा. आर्टिकल जे असतात ते दोन टाइप मध्ये आपण हे करतो. दोन टाइप दोन आले. म्हणजे पहिला असतो तो कुठला आला, इनडेफिनेट, आणि दुसरा आहे तो कुठला आर्टिकल आला ते टाइप आहे तो डेफिनेट आर्टिकल. प्रकार दोन असतात, एकूण टोटल किती असतात, तीन असतात. तसे म्हणलं तर चार पण म्हणू शकतो आपण. झिरो आर्टिकल पण असतो, त्या ठिकाणी आर्टिकलच येत नाही. म्हणजे खरं आर्टिकल तीन झाले पण वापर करताना आपल्याला चार आर्टिकलचा विचार करावा लागतो. आता इनडेफिनेट आर्टिकल काय असतात तुम्हाला माहित आहे. इनडेफिनेट आर्टिकल म्हणतात आपल्याला या ठिकाणी काय म्हणावं लागेल, इनडेफिनेट ए आणि एन, आणि डेफिनेट म्हणलं का आपल्याला काय म्हणावं लागले तर या ठिकाणी अशा रीतीने आपल्याला आर्टिकलचा वापर करावा लागेल. आता हे झाले बेसिक, एक तुम्हाला एक प्रस्तावना म्हणून का थिअरी म्हणून मी तुम्हाला हा भाग सांगितला. आता आपण प्रत्यक्ष वापर कधी करायचा बघा. आपण पहिला आर्टिकल आहे ए, या आर्टिकलचा वापर कधी करायचा हे आपण या ठिकाणी पाहू. हे पण तुम्हाला कळाले, त्यात काय अडचण आहे का. हे आपण व्याख्या पाहिले, प्रस्तावना केली किंवा डेफिनेशन पाहिले आर्टिकलचे. आता आपण या ठिकाणी पहिलं आर्टिकल आहे ए या उपपदाचे उपयोग बघू आपण.
ए या उपपदाचा उपयोग किंवा ए या आर्टिकलचा वापर आपण कुठे करतो? ए या उपपदाचा उपयोग. या ठिकाणी आपण ए या उपपदाचा उपयोग बघू आपण. तर हा पहिला नियम बघू आपण आर्टिकलचा. तो आहे बा, दिसते का हे ए चे उपयोग, ए चे नियम. ए आर्टिकलचे उपयोग किंवा ए चे उपयोग. आता ए आर्टिकलचे उपयोग कधी असतात? सगळ्यांनी लिहून घ्या, म्हणजे काय होतं तुमच्या समोर राहील थोडेसे. किंवा फळ्यावरचं लिहितो ते तर हे करा, किंवा लिहायचा कंटाळा आला असेल तर कमीत कमी हे तर करा, स्क्रीनशॉट किंवा घे घ्या. आता ए चे उपयोग बघा. आता बघा, ए चे उपयोग दोन आहेत फिक्स, म्हणजे जे प्रमुख आहेत, आणि एन चे उपयोग दोन आहेत. पण दोन्हीमध्ये आपलं कन्फ्युजन काय होत असतं बऱ्याच वेळा. आता जो पहिला नियम आहे तो एनचा दुसरा नियम आहे, आणि अचा जो दुसरा नियम आहे तो एनचा पहिला नियम आहे. इथं आपलं एक्सेप्शन होत असतं, इथं आपलं कन्फ्युजन होत असतं. काय कन्फ्युजन आहे बघू आपण. एचा पहिला उपयोग आहे, लिहून घ्या सगळ्यांनी, एकवचनी. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे बा. एकवचनी मोजता येणाऱ्या, एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची, एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात, एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल किंवा व्यंजनाने होत असेल किंवा होत असून, व्यंजनाने होत असून त्याचा उच्चार दिसते का पलीकडे, त्याचा उच्चार म्हणजे ज्या काय ते नाव असेल त्याचा नामाचा, एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असून त्याचा उच्चार व्यंजनात्मक किंवा व्यंजनासारखा, त्याचा उच्चार व्यंजनात्मक म्हणजे व्यंजनासारखा, व्यंजनात्मक असेल तर त्यापूर्वी एचा वापर होतो किंवा त्याचा एचा वापर होतो किंवा ए या उपपदाचा वापर होतो, एचा वापर होतो. आणखीन एक गोष्ट काय महत्वाची आहे, अनिश्चित असतं. अनिश्चित एकवचनी मोजता येणाऱ्या किंवा एकवचनी अनिश्चित मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असून त्याचा उच्चार व्यंजनात्मक असेल तर त्यापूर्वी याचा उपयोग होतो. आणखीन काय, ते नाम कसं असतं व अनिश्चित असतं. आपण फिक्स त्याबद्दल माहिती सांगू शकत नाही, अनिश्चित नाम असेल तर. हा पण महत्वाचा भाग आहे. म्हणजे अनिश्चित नाम सुद्धा असू शकतं की त्याचा उच्चार असा होत असेल तर त्यापूर्वी याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल दिसते का थोडी, फॉर एक्झाम्पल आता समजा, आता शब्द आहे बघा, अ बॉय, ए गर्ल, अ बॉय, अ गर्ल, अ बेड, ए सायंटिस्ट, ए डॉक्टर, अ टीचर, अ पोएट. असं किती शब्द आहेत बघा. या ठिकाणी काय झालं, सामान्यपणे आता पहिला नेम काय आहे, सगळ्यांना सोपा आहे, अनिश्चित असलं पाहिजे, इनडेफिनेट नाउन असलं पाहिजे. एकवचनी, एकवचनी म्हणजे कसं असलं पाहिजे होतो, एकवचनी म्हणजे काय इंग्लिश मध्ये, अगदी बरोबर आहे, सिंग्युलर. मोजता येणारे म्हणजे कसलं असलं पाहिजे, काउंटेबल. आणि सामान्य म्हणजे कॉमन. ह्या तिन्हीतून आपल्याला जावं लागतं. म्हणजे एकवचनी सिंग्युलर नाउन असलं पाहिजे, काउंटेबल पण असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर नाउन आर्टिकल येत नाही, आणि त्या म्हणत नाही आपण, ए राहुल म्हणत नाही आपण. ते कसं असलं पाहिजे, सामान्य असलं पाहिजे, बॉय, गर्ल, चाइल्ड, हे तुम्हाला कळू शकते. म्हणजे सामान्य नाम असेल तर, आता मी आणखीन एक व्हिडिओ तयार केला बघा, टाइप्स ऑफ नाउन्स, त्यामध्ये कॉमन नाउन्स, प्रॉपर नाउन्स मी व्यवस्थितपणे डिटेल प्रकार सांगितलेले आहेत. कॉमन नाउन कशाला म्हणायचं, विच आर रिफर्ड इन जनरल मॅनर, विच आर रिफर्ड इन अ जनरल वे. मग या ठिकाणी बघा, आता प्रत्येक ठिकाणी हे जे शब्द दिले आहेत मी, ह्यांच्या अगोदर आर्टिकल आले बघा. बॉय, बॉय ह्या शब्दाचा उच्चार कसा होते, हे स्वर आहे का, नाही, व्यंजन आहे. गर्ल आहे, बेड आहे, सायंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, टीचर आहे, पोएट आहे. पण या ठिकाणी
आर्टिकल एचा वापर होतो. आता दुसरा वापर आहे तो ह्याला कम्प्लीट अपोजिट आहे. हा जरा पहिला वापर झाला एचा उपयोग. आता एचे तसं बरेच उपयोग आहेत वगैरे. एक एकक असेल वगैरे, म्हणजे टोमॅटोज आर सोल्ड 20 रुपीज किलो वगैरे त्या ठिकाणी पण वापर होतो. पण जनरल जे फिक्स नियम आहेत ते हे हा पहिला आहे. आता 2 नंबरचा जो नियम आहे ह्याच्या बरोबर अपोजिट आहे. काय अपोजिट नियम आहे बघा, हाच नियम आहे. काय आहे? एकवचनी काय म्हणून आपण इथं मोजता येणाऱ्या, एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात, एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात, सामान्य नामाची सुरुवात बघा. एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात इथं काय म्हणणं, जर व्यंजनाने, इथं काय म्हणायचं, जर स्वराने. आता स्वर कोणते आहेत बघा इथल्या, ए ई आय ओ यू. जर स्वराने होत असेल बघा, जर एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर स्वराने, म्हणजे ए ई आय ओ यू हे 5 स्वर असतात. तसं ऍक्च्युअली इंग्लिश मध्ये किती स्वर असतात? ज्याने फोनॉलॉजीचा अभ्यास केला असेल, फोनेटिक्सचा, इंग्लिश मध्ये ते एकूण 12 स्वर असतात. प्युअर वावेल्स 12 स्वर असतात आणि डिप्थॉंग्स जे असतात ते 8 असतात. 20 झाले. आणि कॉन्सोनंट असतात ज्याला आपण हे म्हणतो व्यंजन, ते किती असतात? एकूण 24 असतात. इंग्लिश मध्ये टोटल किती असतात? 44 साऊंड्स असतात. 44. मराठीमध्ये किती असतात? 48 सोडून 50 झाले, 50 सोडून आता 52 झाले. नाही, बरोबर आहे ना? इंग्लिश मध्ये 44 असतात. पण आपल्याला काय हे स्वर कशासाठी आपण विचारात घ्यायचे की ज्यांचा आर्टिकलशी संबंधित आहे. मग आर्टिकल अँड संबंधित असणारे कुठले आहेत? ए आय ओ यू. पण ह्या ठिकाणी आर्टिकल अँडचा वापर होणार नाही. एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने ए आय ओ यू होत असून त्याचा उच्चार, आता बघा आर्टिकल सुरुवात झाली ए आय ओ यू स्वराने, तरी सुद्धा त्याचा उच्चार तसा आहे का? नाही. त्याचा उच्चार व्यंजनात्मक असेल, त्याचा उच्चार व्यंजनात्मक म्हणजे व्यंजनासारखा असेल तर त्यापूर्वी, म्हणजे त्या नामापूर्वी काय असेल ते, त्या पूर्वी किंवा त्या नामापूर्वी एचा वापर होतो. एचा वापर होतो. त्या नामापूर्वी एचा वापर होतो. त्या नामापूर्वी एचा वापर होतो. तो उपयोग होतो. आता हे तर मात्र बऱ्याच लोकांचा आतापर्यंत अनेक वेळा परीक्षेमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. आता इथे आपलं कन्फ्युजन काय होणार आहे बघा, दिसतंय? फॉर एक्झाम्पल हे दिसतंय का सगळ्यांना? आता समजा हा शब्द लिहिला मी, ए युनिट, यू विल शॉक अँड सरप्राईज. युनिट लिहिलं असले ए, आतापर्यंत अनेक परीक्षेमध्ये आलेला शब्द आहे. हे तर आपण काय फसतो बघा, अजून तुम्ही विचार करा. वगैरे आणखी असं बरेच काय शब्द आपल्याला इथे सांगताय येतील, एटसेट्रा. ह्याच्यावर असे बरेच काय शब्द आहेत ज्या ठिकाणी आपण इथं फसतो. आता आपल्याला सामान्यपणे आपला समज काय होत असतो की ए ई आय ओ यू ने सुरुवात झाली का त्यापूर्वी काय आर्टिकल असलं पाहिजे? अँडचा वापर असला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण इथं अँडचा वापर झालाय का हो? म्हणजे इथं काय उच्चारांचा कसा आहे हो? कोण म्हणायचा उच्चार सांगेल? युनिट, यू यू होते इथं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं काय होतंय, ह्याचा उच्चार कसा झाला बघा. पहिल्याच मी उच्चार सांगतो तुम्हाला. ह्याचा उच्चार असा होतोय युनिट, असं होते युनिट, यन असं होते. ह्याचा उच्चार कसा होते? काय होते? युनिकॉर्न. युनिकॉर्न म्हणजे काल्पनिक घोडा असतो, ज्याला काल्पनिक हॉर्स असं म्हणतात, काल्पनिक घोडा, युनिकॉर्न. आता याचा उच्चार कसा होतोय? कसा होतोय? युनिव्हर्सिटी, यू. म्हणजे ह्याचा सुद्धा काय होतं, इथं सुद्धा यू आलं, तिथं सुद्धा यू आलं. मग यू हे काय स्वरामध्ये बसते का? व्यंजनात जाते. आता ह्याचा उच्चार कसा होतो बघा, युरोपियन. यू इथं ईचा उच्चार होत नाही, ह्याचा ईचा उच्चार होतो, युरोपियन.
आता ते 1 रुपये नोट ऑरेंज असतं तर अँड ऑरेंज आलं असतं ऑरेंज पण 1 ह्या शब्दाचा उच्चार कसा होते बघ असा होते बघा 1 त्यातला पहिला शब्द 1 म्हणून ते आलं. आणि तर यू आता हे तर बघा बरेच लोक फसतात. यू ह्या शब्दाचा उच्चार असा होते बघा यू ह्या शब्दाचा अर्थ आहे मेंढे. यू ज्याचा अर्थ आहे मेंढे म्हणजे यू मधला पहिला शब्द ये आहे. हे दोन नियम आर्टिकल ए च महत्वाचे आहेत की जो नियम हा अँड मधला पहिला नियम आहे. अँड मध्ये आपल्याला माहित असतं ह्या शब्दांना सुरुवात झाली का डोळे दाखवून आपण यांचा वापर करतो पण त्याचा उच्चार पण तसा होत होता. हे दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या का? कळालं तुम्हाला एचा उपयोग कळालं. आता आपण अँडचा उपयोग बघू. आपण इथंच खाली अँडचा उपयोग बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही मधला काय फरक आहे ते दिसतंय खाली. आता या ठिकाणी आपण काय करू तर अँडचा उपयोग बघू. आपण त्या अँडचा वापर अँडचा उपयोग. आता अँडचा उपयोग आपण पहिला बघायचा आपल्याला. अँडचा उपयोग पहिला आहे. आता जो हा पहिला ह्यालाच अपोजिट आहे नेम. काय नेम असणार आहे बघा याचा? पहिला नेम काय असणार आहे हो? हाच आहे. काय असणार आहे? एकवचनी. एकवचनी मोजता येणाऱ्या म्हणजे सिंग्युलर काउंटेबल. एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य म्हणजे कॉमन. एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात. नामाची सुरुवात ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू या स्वराने होत असेल. या स्वराने होत असेल. या स्वराने होत असेल तर त्यापूर्वी म्हणजे त्या नामापूर्वी तर त्यापूर्वी अँडचा वापर होतो. त्यापूर्वी अँडचा वापर होतो. अँडचा वापर करतात. पहिला नेम कळाला का बघा? जर एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात ए आय ओ यू स्वराने होत असून त्यांचा स्वर हा राहिला त्यांचा उच्चार पण कसा असायला पाहिजे? स्वरात्मक होत असेल व त्यांचा उच्चार स्वरात्मक असेल. होत असेल व उच्चार स्वरात्मक असेल. स्वरात्मक असेल तर त्यापूर्वी अँडचा वापर करतात. अँडचा वापर करतात. त्यापूर्वी अँडचा वापर करतात. त्यापूर्वी अँडचा वापर करतात. म्हणजे जर ह्यांचा उच्चार जो स्वरात्मक असेल तर त्यापूर्वी अँडचा वापर करतात. आता फॉर एक्झाम्पल बघू आपण या ठिकाणी एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवते. तर जसं आता इथलं हे नेम इथं आपला नेम क्रॉस होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता बघा फॉर एक्झाम्पल कुठलं एक्झाम्पल सांगा? अँड ऍपल अँड ऑरेंज आहे का? अँड अम्ब्रेला अनेक असे शब्द आहेत बघा. अँड ईगल अँड इंक पॉट एक्सेट्रा. आता दोन्ही नियमामध्ये काय मला फरक वाटतोय? दोन्ही नियमामध्ये काय फरक वाटतोय? हे तर नेम काय पाहिजे आपण? मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असून उच्चार व्यंजनात्मक असेल तर अचा वापर होतो. इथे काय म्हटलंय? एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर स्वराने होत असेल पण त्यांचा उच्चार व्यंजनात्मक असेल तर मात्र याचा वापर करायचा. एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात ए ई आय ओ यू ह्या स्वराने होत असून त्यांचा उच्चार स्वरात्मक असेल तर मात्र कसा वापर करायचा? अँडचा वापर करायचा. मग ह्या ठिकाणी अँड ऍपल. ऍपल या शब्दाचा उच्चार कोण सांगेल मला? असं होतं ना, असं येतो ना ऍपल किंवा असं करू शकतो ए किंवा ऍ वर असं ए करू शकतो आपण. असं करू शकतो ना ऍपल असं ना ऍपल. अँड ऑरेंज. ऑरेंजचा उच्चार कसा होऊ शकतो? ऑरेंज. ऑल. इथं अँड अम्ब्रेला. आता इथे बघा अम्ब्रेला आणि ह्या दोन्ही शब्दामध्ये फरक केला होता बघा. ह्याचा उच्चार कसा होता? इथं युनिव्हर्सिटी आणि ह्याचा अम्ब्रेला. ह्याचा आपण उच्चार असा करतो का? उम्ब्रेला युम्ब्रेला असं काय करत नाही. अम्ब्रेलाच म्हणतो आपण. मग ह्या ठिकाणी असल्यामुळे इथं काय आलं? अँड आलं. ऑरेंज इथं ईगल. त्याचा उच्चार असा होतो ईगल किंवा ईगल पण करतात. ए किंवा असं लिहितात दीर्घ ईगल. आणि इथे इंक पॉट स्मॉल येतो. काय सगळ्यांना? हा झाला पहिला नेम एक्सेप्शन.
2 नंबरचा नियम तर बसेल का? बसते का? आता 2 नंबरचा नियम आला, ह्यालाच अपवाद आहे. आता 2 नंबरचा नियम काय आहे? हा झाला पहिला नियम झाला. आता 2 नंबरचा नियम काय आहे? तोच नियम आहे एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल, आता इथं स्वराने म्हटलं का आपण, व्यंजनाने होत असून उच्चार स्वरात्मक असेल तर ॲन येते किंवा ॲनचा वापर होतो. तर ॲन येते. आता खाली बसत नाही म्हणून मी जरा फास्ट लिहिले, तुम्हाला कळालं असेल. जर मोजता येणाऱ्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असून उच्चार स्वरात्मक असेल, हा शब्दाचा महत्वाचा बघा, स्वर उच्चार स्वरात्मक असेल तर त्यापूर्वी मात्र कसा वापर होतो? ॲनचा वापर होतो. व्यंजनाने सुरुवात झाली, उच्चार स्वरासारखा आहे, दिसतंय बघा. आता समजा हा शब्द तुम्हाला माहित आहे, ॲन ऑनर, कसं म्हणू शकतो? ऑनरेबल. ॲन आर, तास. ॲन एअर, वारसदार. बघा, ॲन एम ए, मग मी शब्द सांगितलं होता, ॲन एम ए. शॉर्ट फॉर्म असेल तर एम येतो. एम एचा शॉर्ट फॉर्म कसा येतो तुम्हाला परत मी समजून सांगतो. ॲन एम ए. मग शब्द सांगितला होता मी ॲन एस पी, हा शब्द सांगितला होता बघा. त्यानंतर ॲन एल शेप्ड बिल्डिंग असेल किंवा ॲन एल शेप्ड, काय असेल ते पुढचं. बघा आता दोन्ही मधला फरक काय आहे कळतंय का तुम्हाला? दोन्ही मध्ये फरक, आता एम ए आणि मास्टर पार्ट, दोन्ही मधला फरक तुम्हाला सांगतो. हा जर शब्द येत असेल बघा एम ए, आणि याचा लॉंग फॉर्म काय हो? मास्टर ऑफ आर्ट्स. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एम ए लिहिणार तर एम एचा उच्चार कसा होते बघा? एम आणि ए असे येते ना. मग एम म च्या अगोदर काय येते? ए. मग ए काय आहे? स्वर आहे, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? ॲन एम ए. पण इथं मास्टर ऑफ आर्ट्स, मा म्हणजे काय येते बघा? म अधिक आ. पण पहिले अक्षर काय येते? म व्यंजन आहे का स्वर आहे? म हे व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? मास्टर ऑफ आर्ट. एकच शब्द आहे. शॉर्ट फॉर्म असेल तर ॲन येतं, लॉंग फॉर्म असेल तर अ येतं. तसंच ह्याला हा सुद्धा शब्द नसला बघा, एस पी, एस पी, एस कसं म्हणून उच्चार होणार आहे? एस पी, म्हणून ॲन एस पी. आणि सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असं लिहित गेलो तर काय येणार आहे? ए सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. तिथं द येत नाही. द कधी येतं? जर गोष्टी डबल झाल्या, रिपीट झाल्या तर त्या ठिकाणी द येतं. जर एखादी गोष्ट डबल होत असेल तर त्या ठिकाणी द येतं. सगळ्यात प्रमुख महत्वाचे 2 नियम आहेत. इथं आपलं जास्त कन्फ्युजन होतं. स्पर्धा परीक्षेला नेहमी आतापर्यंत ह्या दोन्ही नियमामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. आता आपण सगळं नियम तुम्हाला सांगितलं. आता तुमच्यासाठी मी थोडासा एक्सरसाइज देतो. आता तुम्ही काय करायचं, मला अ आणि ॲनचा वापर करायचा. तुम्हाला एक कायमी शब्द देतो तुमच्या इथं ब्लॅकबोर्डवर, त्या ठिकाणी अ एका ठिकाणी येईल, एका ठिकाणी ॲन येईल. तुम्ही योग्य ते शब्द निवडून देण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपण काय करू, आता यूज असं म्हणतो मी, यूज ए किंवा ॲन, दोन्ही मधला तुम्हाला फरक कळाला. दोन्ही नियम तुमच्या समोर आहेत पहा. दोन्हीतला नियम कळला काही तर तुमच्या स्पर्धा परीक्षेला जे तुमचं कन्फ्युजन असतं ते तुमचं कन्फ्युजन दूर होईल. आणि द चा नियम वेगळाच आहे. द पुढच्या पार्ट मध्ये बघू आपण. द चा जे उपयोग आहेत, दोन्ही मध्ये तुमच्या एकदा कन्फ्युजन क्लिअर झालं का परत आपण द कडे जाऊया. द चा नियम काय असतो किंवा द मध्ये कशा रीतीने आपल्याला विचार करावा लागतो ते या ठिकाणी पाहूया आपण. आता तुम्ही सुद्धा याचे उत्तर मला असं सांगू शकाल पहा. तुम्ही सुद्धा बरोबर याचे उत्तर मला सांगू शकताय. एवढा सोपा टॉपिक आहे हा. पाहता या ठिकाणी तुमच्या समोर मी काय शब्द देणार आहे तर तुम्ही फक्त काय करायचं आहे, त्या ठिकाणी शब्दांचा वापर करायचा. ठिकाणी असं म्हणूया आपण, इथं दिसतंय का क्लिअर?
यूज ए और एन ह्यांचा वापर करायचा, ए किंवा एनचा वापर करायचा. आता इथं एचं पण नियम पाहिलं, एनचं पण आपण नियम पाहिलं. दोन्हीपैकी जो शब्द आहे त्या शब्दाचा आपल्याला इथं वापर करायचा. आता मी तुमच्या समोर काय उदाहरण देतो. मी त्या ठिकाणी काय शब्द येईल बघा, ओल्ड मॅन असेल, तिथं व्हेरी ओल्ड मॅन असेल. तुम्ही सांगा विचार करून. अम्ब्रेला शब्द आहे. असा काय शब्द मी बरेच शब्द तुमच्या समोर देणार आहे. अनेक असे शब्द आहेत, पण तुमच्या समोर जेवढं मला शक्य आहे तेवढं मी तुमच्या समोर देतो, जेवढं मला आठवतील ते. अनेक असे शब्द आपल्याला सांगता येतील बघा, अनेक शब्द सांगता येतील बघा. समजते का तुम्हाला? कसं लाभ बोलताय इथे इथे काहीतरी चर्चा करा माझ्याशी. किंवा असा एखादा शब्द आहे पहा, अम्बिशियस. अम्बिशियस पर्सन. आणि या ठिकाणी आणखीन काय शब्द असतील बघा, व्हेरी अम्बिशियस पर्सन. आता हे शब्द तुमच्या समोर मी 15-16 शब्द दिलेले आहेत. ह्या ठिकाणी मला तुम्ही उत्तर सांगा. तुम्ही हे जे उत्तर तुम्ही सोडवले, हे प्रश्न सोडले का तुमच्या इथं जे काय तुमचं हे आहे डाऊट्स आहेत ते सगळं तुमचे क्लिअर होतील. सांगू शकता तुम्ही मला जे उत्तर? आता आरसा तुमच्या समोरच आहे, तुम्ही प्रयत्न करा. समजा 15 प्रश्न आहेत असं समजून, 15ची टेस्ट आहे असं समजून तुम्ही मला उत्तर द्या. तुम्ही सगळे उत्तर मला सांगू शकताय पहा. आणि त्यानंतर आपण द चे नियम बघू, आणि नंतर झिरो आर्टिकल. काय ठिकाणी आर्टिकल कसं येत नाही त्याचा वापर करूया आपण. या ठिकाणी आपण पाहूया. आपल्या समोर काय विद्यार्थी याचं उत्तर आपल्याला सोडून दाखवू शकतील? हा बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर सांगणे हे सगळ्यात मोठा शिक्षकाचा हे असतो. अगदी बरोबर आहे. हा करेक्ट. ए उच्चार ए होते. ए एन एस्किमो. एन एक माशातला प्रकार असतो बा, वाम मासा वगैरे म्हणतात आपण त्याला. करेक्ट. सो प्लीज क्लॅप फॉर हिम. आता हे सोडवून असं चुकू द्या, ट्राय करा.
अन इम्पॉर्टंट बरोबर आहे. ह्या ठिकाणी अँडचा वापर होईल. छान. व्हेरी अ येणार अगदी बरोबर आहे. मनी ऑर्डर अ येणार मनी ऑर्डर. उच्चार मात्र काय होतं एमओ होते एमओ 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 म्हणजे एनएमओ येणार एनएमओ एनएमओ. आता एलएलबी एलएलबीचं लॉंग फॉर्म काय खाली लिहिलं आहे मी बॅचलर ऑफ लॉ करेक्ट. मग इथं एलएलबीचं काय ना एल म्हणजे एन एल एन एलएलबी आणि बॅचलर ऑफ लॉ अँड लेजिस्लेटिव्ह त्याला काय येणार आहे ए. बरोबर आहे. ambitious पर्सन ambitious ambitious and ambitious आणि a very ambitious करेक्ट. सो प्लीज क्लॅप फॉर हर ऑल्सो. तर अशा रीतीने आपल्याला हा जो सगळ्यात कन्फ्युजिंग टॉपिक आहे तुमचा तिथे तो तुमचं नेहमी तुमचं तुम्ही फसू शकता. तर इथे आपल्याला इथे आपण चर्चा केली. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. जर काय तुम्हाला अडचण आली असेल तर तुम्हाला समजलं असेल. मला वाटतं हा